अजून मी सुरुवात नाही केली तोपर्यंत संपलाय. बोंबील आहेत, प्रॉन्स आहेत. आता आम्हाला मासे खायला मिळणार नाही पुढचे. पलटी मारणे ही एक कला आहे. की सगळं बंद केलं की बाहेर येणार. हे थंड झालंय का? जो स्मेल आहे ना तो आपल्याला घालवायचा. त्यामुळे थोडं फंबल होते. फंबल साईज मस्त भेटले पापलेटांची. कोणाची भांडणं व्हायला नको, टेन्शन नाही. आणि कशासाठी कटिंग करते अक्षय? हे उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सर्वप्रथम तुम्हाला तर दीप अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे दर्श अमावस्या. आणि आज दीप अमावस्या म्हणजे काय, तर आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या. उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. त्यामुळे आज आला आपला गटारी अमावस्या पण म्हणतो आपण, म्हणजे गटारी आज. आणि आपला हा आज गटारीच्या म्हणजे आपण ज्या तुम्हाला ह्या वीकमध्ये म्हणत होतो ना, गटारी वीक चालू आहे, गटारी वीक चालू आहे, तर त्याची आज सांगता पण आहे. आणि आज आपल्याकडे गटारीची मस्त पार्टी पण आहे. म्हणजे आपली घरगुती पार्टी आहे. आमचा तो सर्व मित्रमंडळींचा आणि सर्व महिला मंडळींनी जो अचानक प्लॅन ठरवला तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. ते आपलं शुक्रवारी होतं. आज रविवार आहे, आज गटारी आहे. म्हणजे आपली घरी आहे, प्रत्येकाच्या आपापल्या घरी आहे. आणि त्यासाठी अक्षता आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे. आता काय बनवणार आहे ते पण तुम्हाला कळणार आहे आता आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि त्याची तयारी अक्षताने ऑलरेडी सुरू केलेली आहे आतमध्ये. आणि त्यासोबत बरेच आज आयटम आहेत, म्हणजे बऱ्याच व्हरायटी आहेत आपल्या जेवणामध्ये. काय काय ते पण तुम्हाला कळेल. तर चला आता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि अक्षताची रेसिपी म्हणजे जे काय बनवले तुम्हाला दिसणार आहे, कळणार आहे, ते तुम्ही घरी नक्की बनवून बघा. पण आता नका बनवू, श्रावण संपल्यावर बनवा. ज्यांचा श्रावण नाही त्यांनी आता बनवा, ज्यांचा श्रावण नाही त्यांनी श्रावण संपल्यावर बनवा. ठीक आहे मित्रांनो, चला आता अक्षयची काय तयारी सुरू आहे बघूया. आणि हे बघा आपले पापलेट कटिंग सुरू आहे. आणि कशासाठी कटिंग करते अक्षता? हे स्टफ पापलेटसाठी. स्टफ पापलेटसाठी बघा. आणि बघा असे कट केलेत अक्षताने, बघा कसे कट केलेत. पॉकेट सारखं ठेवायचं, पॉकेट सारखं पैसे ठेवायचे त्याच्यात. त्यात मसाला टाकायचा. मसाला टाकायचा म्हणजे पैसे म्हणजे मसाला टाकायचा. सगळे कट करून हे बघा असे हे पापलेट आहेत. आणि अक्षता एक दोन कट केले, दोन करते आहे, मग करेल ती, कारण कट करताना बघा. आणि केलेत का? हो, मी झाले सगळे. हे बघा हिने सर्व कट केलेत पापलेट. पण व्हिडिओ स्टार्ट करेपर्यंत हिचे पापलेट सर्व कट करून झालेले आहेत. आणि असे बारीक कट करायला लागतात ना, एकदम सांभाळून. हा, नाहीतर परत ते इथनं बाहेर येणार ना आपलं, व्यवस्थित कट नाही झालं तर. हा, तो प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग ते व्यवस्थित हे करायचं. आणि वर हलकेसे, कारण वर पण आपल्याला मसाला वगैरे लागतो ना, हलकी तास मारून द्यायचा, पूर्ण डीप पर्यंत नाही जायचं. हे बघा हे हलके असं, हे बघा असं, हे बघा असं हलके हलके तास मारून घ्या. आणि डोळे वगैरे काढायचे. ओके, असे डोळे सगळे काढून टाकायचे ना. आणि आतली घाण वगैरे सगळी साफ केलेली आहे. बघा आतली घाण वगैरे सगळी साफ केलेली आहे. आणि मस्तपैकी असं पापलेट आपलं स्टफ पापलेटसाठी रेडी होत आहे. आणि बघा सर्व कापून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याकडे चौघांची 4 पापलेट आहेत. कोणाची भांडणं व्हायला नको, टेन्शन नाही. मी मुंबईवरनं सर्व आणलेलं आहे, तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये. बघा हे स्टफ पापलेट तुम्ही बघितलं तर अक्षताने कसे कट केले, ते कट केलेत. त्याची तयारी सुरू आहे. आणि इकडे बघा काय होत आहे, इकडे शिजत आहे चिकन. बघा स्पेशल चिकन पण आहे आज. आणि सोबत अजून बरंच काय काय दाखवतो मी तुम्हाला. पण सुरुवातीला तरी चिकन आणि पापलेट तुम्ही बघा. आणि आता तुम्ही बघितलं पापलेट, स्टफ पापलेटसाठी पापलेट वगैरे कटिंग करून घेतलं. त्याची बाबची तयारी झाली आहे का? हो, झाली आहे ना. आणि आपलं चिकन पण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. हे बघा आपलं चिकन पण रेडी झालेलं आहे, चिकन रस्सा आहे. आणि इकडे ही तयारी आहे पापलेटची. हे बघा पापलेट आपले. पहिला आपण ते काय आहे, आगोळ घेतलाय. आगोळ. ओके, साईज मस्त भेटले पापलेटांची. मसाला आपला घरचाच मसाला ना. हो हो, घरचा मसाला. ही धना पावडर आणि ओके शंकेश्वरी मिरचीचा आपण मच्छीसाठी काढून ठेवतो ना. ओके, मच्छीसाठी स्पेशल बनवलेला मसाला शंकेश्वरी मिरचीचा ना. हळद. हा, आणि हे हळद आणि मीठ. आता हे एकत्र करूया. थोडं आगळ अजून टाकलंस काय, कमी पडलं म्हणून? कमी नाही, थोडंसं पातळ करायचं होतं ना. हा, ओके. आणि आता हे सगळ्या पापलेटला ना मॅरिनेट करून घ्यायला. तोंडाला पाणी सुटतंय ना ते बघून, त्यामुळे थोडं फंबल होते. बघा सर्व आता असं लावून घ्यायचं का पापलेटांना. आणि हे काय खाचे मारलेले आहेत ना आपण. आणि आतमधून पण. हो, आत पण लावून घ्यायचं व्यवस्थित. आतूनही मस्त मसाला लावून घेतला ना आपण बनवते केलेला.
आणि हे बघा हे मस्त असे. आता याला मॅरिनेशन म्हणायचं की कसं म्हणायचं? याला मॅरिनेशन करून घेतलं आपण. आता मॅरिनेट करून घेतलेत ना हे सगळं व्यवस्थित असं आपण आतून बाहेरून सगळं व्यवस्थित लावून घेतलंय. मसाला, हळद, मीठ, आपली हळद मसाला सर्व लावून घेतलंय आपण. आता हे मॅरिनेट झालेत. हे 15-20 मिनिटं आपण तसंच ठेवून घेऊया मॅरिनेशनसाठी. ओके. आणि आतलं स्टफिंग बनवून घेऊया तोपर्यंत. आता आपण स्टफिंगसाठी ना कोथिंबीर, मिरची, लसूण आणि खोबरं, ओलं खोबरं हे सगळं घेतलं आणि हे आपण मिक्सरला लावून घेऊया. आता काय रेडी झालं वाटप? मग असं जे आपण मिरची आणि सगळं काढून ठेवलं ना, कोथिंबीर वगैरे, ते आता मी व्यवस्थित बारीक करून घेतलंय. हे बघा हे वाटप रेडी झालंय ना. याला काय वाटप नाही म्हणत, याला काय स्टफिंग, सॉरी चुकून बोललोय वाटप. हे स्टफिंग आहे, आपल्या पापलेट मध्ये जाणारं स्टफिंग आहे हे. आता मी कढई तापत ठेवली आहे. ओके. आपल्याला स्टफिंग ना थोडंसं असं फ्राय करून घ्यायचंय, कारण त्याचा कच्चा जो स्मेल आहे ना तो आपल्याला घालवायचा आहे. म्हणून मी आता कढई तापत ठेवले. म्हणजे आता हे भाजून घेणार आहे का तू? हो. आता मी त्यात थोडंसं तेल टाकलंय आणि आपल्याला नाही स्टफिंग चांगलं भाजून घ्यायचं. त्याचा कच्चा पण आहे ना तो आपल्याला घालवायचा आहे. ओके. कारण असं पण फ्राय होताना ते होणारच आहे, भाजलं जाणारच आहे, पण तो कच्चा स्मेल असतो ना, लसूण म्हणा किंवा मिरचीचा वगैरे, तो कच्चा पण आपल्याला घालवायचा. आणि आपण पाणी टाकतो त्यामुळे तो ओलसरपणा असतोय. आणि हे बघा ना, पाणी आहे सगळं बाजूला, कारण आपण वाटत नाही ना आपलं सुकं सुकं असल्यामुळे, मग पाणी घालावं लागतं आपल्याला. ते पाणी पण सुकलं पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे आता आपण ना व्यवस्थित स्टफिंग घालून घेऊया. त्या स्टफिंगमध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ, कारण आपण ऑलरेडी मच्छीला लावलं आहे त्यामुळे बेतानेच घालायचं आहे. कारण ह्या स्टफिंगला पण चव आली पाहिजे ना, मिठाशिवाय कोणत्याच गोष्टीला चव नसते. त्यामुळे आपण थोडंसं आता याच्यात मीठ घालून घेतलं आहे. स्टफिंगलाच मस्त वास येतोय. थोडीशी हळद, हळदी थोडी, आणि थोडंसं लाल तिखट. आणि अगदी थोडंसं मी लिंबू घेतलंय, कारण आपण ऑलरेडी आगळ लावलं आहे त्याला. थोडंसं लिंबू. आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊया. याचा काय कलर वगैरे बदलतो का? नाही, कलर नाही बदलत. एक अंदाजाने आपलं पाणी कळतं ना आपल्याला, पाणी सुकलं म्हणजे असं पाणी सुकतं ना. आताशी किती ओलसर असं होतं, आता बघा लगेच वाटप आपलं हे स्टफिंग आपलं सुकलं आहे. आता आता आपल्याला हे स्टफिंग एकदम व्यवस्थित झालं आहे तयार. पाणी पण त्यातलं व्यवस्थित सुकलं गेलं आहे बघा, एकदम ड्राय झालं आहे. आणि गॅस बंद करते आणि हे स्टफिंग थोडं थंड करत ठेवते. आणि आपलं इकडे हे आपलं काय स्टफिंग थंड होतं आहे आणि ते मॅरिनेट होतं तोपर्यंत बनतात वडे. मी चिकन रस्सा बघितलास, त्यासोबत आता आपले हे वडे, चिकन कोंबडी वडे. कोंबडी वडे तयार होत आहेत. चिकन रस्सा पण आहे, पापलेट, स्टफ पापलेट पण आहेत आणि हे वडे पण आहेत सोबत चिकन बरोबर. हे थंड झालं आहे का? हो, आता हे थंड झालं आहे. आपले बराच वेळ झाला मॅरिनेशनला पण. आणि आता आपण ना त्याला पीठ बनवून घेऊया होळायसाठी. तर हे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हा रवा घेतला आहे. तर हे आपण मिक्स करूया. त्यात थोडंसं लाल तिखट, हळद, आणि त्या बाहेरच्या कोटिंगला पण मीठ पाहिजे ना, म्हणून थोडंसं मीठ. हे मिक्स करूया व्यवस्थित. हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे तांदळाचं पीठ आणि रवा आहे. तांदळाचं पीठ, रवा, थोडासा मसाला टाकलाय, मीठ टाकलंय, हळद टाकली. आता हे मिक्स करून तयार आहे आपलं. बाजूला ठेवते आणि आता आपण यातनं स्टफिंग भरून घेऊया. तोपर्यंत मी इथे तवा तापत ठेवला आहे, गरम करत ठेवला आहे. तर व्यवस्थित ना आतपर्यंत ना असं स्टफ करायचं आहे. एकदम भरलेला पापलेट दिसतोय. आणि बघा ना, खाचे पण अगदी व्यवस्थित झालेत, जेणेकरून आतपर्यंत ना व्यवस्थित हे स्टफिंग राहील असं.
आता ही ना अशी चारही पापलेट मी ना भरून घेते व्यवस्थित. स्टफिंग ना आत भरायचं, असं तोंडावर भरलं ना की सगळं बंद केलं की बाहेर येणार, म्हणून आत भरायचं. आणि मग पीठ लावताना ते असं प्रेस केल्यानंतर बाहेरपर्यंत ते व्यवस्थित पसरतंच, म्हणून जरा व्यवस्थित आतपर्यंत असं स्टफिंग करायचं, ते स्टफ करायचं आत, म्हणजे पूर्ण लास्ट पर्यंत करायचं एकदम जिथपर्यंत खाचे आहे, बरोबर ना? हो हो, म्हणून खाचे पण आतपर्यंत असं मारायचे व्यवस्थित. व्यवस्थित ना याला पीठ लावून घेऊया. म्हणजे असं पूर्ण गुळून घ्यायचं आहे रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये. हो, रव्यामुळेच क्रिस्पीपणा येतो का याला? मस्त आंघोळ घातली पापलेटला. काय म्हणतात ते, उठणं लावून, उठणं लावलंय बाबा, उठणं लावून. बघा, आणि आता हा गेला फ्राय व्हायला. आता आपला दुसरा पापलेट. जसं ते मसाला बाहेर येणार नाही ना स्टफिंग केली, आला तरी काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही, कारण ते तसं येणारच नाही बाहेर, कारण ते फ्राय झालं की कडक होणार आहे. व्यवस्थित फक्त त्याला पलटी मारायची. दुसरा पण आंघोळ करून रेडी आणि गेल्या टबमध्ये आंघोळीला, सॉरी पोहायला. दुसरा पण पापलेट आलाय. पलटी मारणे ही एक कला आहे. हा, म्हणजे पापलेट पण आणि समजणारे समजले असतील, पलटी मारणे ही एक कला आहे. पलटी मारणं ही पण एक जबरदस्त कला आहे, सगळ्यांना नाही जमत. म्हणजे माशांची पलटी मारणं तुला जमलं आहे, नाही तर आम्हाला मासे खायला मिळणार नाही पुढचे. हसते बघा, हसते मिळणार नाही म्हटल्यावरती. आता याला किती वेळ लागेल तरी रेडी व्हायला? 5-7 मिनिटं. असे मस्त तव्यावरती फ्राय होतात आपले स्टफ पापलेट. हा, वास आलाय, वास आला आहे. आता भूक डबल व्हायला लागली आहे. आता आपले स्टफ पापलेट रेडी आहे. रेडी झालंय. मस्त असे दिसतात, तर खुसखुशीत असे कुरकुरीत असल्यासारखे दिसतात आहेत. आणि आता हे पुढचे 2 तयार होत आहेत, बरोबर ना? पुढच्या 2ची तयारी. आणि बघा हा आपला एकदम पूर्ण रेडी आहे ना, भाजून वगैरे खायला, भाजून तळून. ओके. आणि तसेच आता आपले हे 2 पण आता मस्तपैकी तळले जाणार आहेत ना. हे बघा गेलेत तव्यामध्ये मस्तपैकी. आत्ताच तुम्ही बघितले पापलेट आपले रेडी झालेत, हे बघा. आणि त्यासोबत आपल्याकडे सुरमई, बोंबील, पण हे संध्याकाळी असतील बोंबील. पण आता दुपारच्या जेवणामध्ये आपल्याकडे आहे बोंबील आहेत, प्रॉन्स आहेत, आणि प्रॉन्स पण आहेत. हे बघा, बोंबील पण आहेत, प्रॉन्स पण आहेत. मला बोललो ना, बऱ्याच व्हरायटी आहेत. आणि तिकडे आता गेले सुरमई फ्राय व्हायला. आता पापलेट, सुरमई आणि चिकन असा बेत आज दुपारचं आहे. आणि संध्याकाळी मला वाटतं प्रॉन्स आणि बोंबील सोबत याच्यातलं काय उरलं तर असेल. आणि आता ही जो चालू आहे तळलं, पापलेट झाले, सुरमई चालू आहे. बघूया काय काय आपलं व्हरायटी देते ते अजून. आता ती सध्या तरी 2च बोलली आहे, आणि चिकन 3रं. बाकी संध्याकाळी म्हणते आहे, पण माहीत नाही, तिथं मूड झालं तर ते पण तळून आले प्रॉन्स वगैरे. पण ठीक आहे, जे पण असेल ते तुम्हाला डायरेक्ट भेटू ते आपल्या ताटावर जेवताना, तेव्हाच काय आपल्याकडे आज दुपारच्या गटारीचं स्पेशल काय काय आहे. आणि हे बघा, हे आपलं जेवणाचं ताट. आता हे ओसंडून वाहते की कसं वाटतंय, तर हे वडे बाहेर पडतात असं वाटतंय. कारण बघा, हा एवढा मोठा पापलेट, स्टफ पापलेट, सोबत ही सुरमई फ्राय, कांदा लिंबू तर आहेच, आणि हा चिकनचा रस्सा. तर एवढं सर्व आहे आपल्या आता जेवणामध्ये, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे. आणि आज आपली ही गटारी, म्हणजे याच्यानंतर 1.25 महिना आपल्याकडे आराम आहे गणपती येईपर्यंत. तोपर्यंत यांच्याकडे बघायचं पण नाही. आणि बघा, हे स्टफ आपलं झालं कसं? अक्षय तूच बनवलंयस, कसं झालंय? छान झालंय ना. म्हणजे बघा, संपल्यावर तुम्हाला कळलं असेल, अजून मी सुरुवात नाही केली तोपर्यंत संपलंय. तर ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही सर्व जेवतोय. आणि तुम्ही बघितलं आपल्या जेवणामध्ये काय काय येते. आणि स्पेशली हा व्हिडिओ आता तर आपल्या स्टफ पापलेटची रेसिपी, म्हणजे स्टफ पापलेटच्या रेसिपीची. इकडे बघ, आणि रेसिपी बनवली अक्षताने, तुम्ही बघितलीच. अक्षताने आणि सध्या ती बिझी झाली खाण्यामध्ये बघा.
पापलेट, स्टफ पापलेट संपला एक, मॅडमनी संपवलं पण लगेच. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला स्टफ पापलेटची रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.